पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव उमेश पाटील हा त्याच्या साथीदारासह पाथरी फाटा येथे MD नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंबड पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून गौरवसह तिघांना अटक केली। त्यात योगेश मोगे, विजय कुमावत, गौरव पाटील यांचा समावेश आहे। त्यांच्याकडून एक रिव्हॉल्वर, 2 जिवंत काडतुसे तसेच अंमली पदार्थ असा 96,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी अधिक माहिती दिली। इथं अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत काही जे आरोपी आहेत, सराईत गुन्हेगार गौरव पाटील त्याच्या 2 साथीदारासह MD विक्री करण्यासाठी हद्दीत येत आहे अशी खबर त्यांना मिळाली। त्या खबरेवरून अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिथे सापळा लावला आणि त्यामध्ये गौरव उमेश पाटील वय 25 वर्ष, योगेश हिरालाल मोगे वय 30 वर्ष आणि विजय सुनील कुमावत वय 23 वर्ष अशा तिघांना अडवून त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे MD हे अंमली पदार्थ तसेच गौरव पाटील याच्याकडे एक फायर आर्म अग्निशस्त्र आणि 2 काडतूस मिळून आले। त्याच्यावरून त्यांना ताब्यात घेतलंय, त्यांना अरेस्ट केली, गुन्हा आपण दाखल केला आहे आणि पुढील तपास चालू आहे। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।